नवशा गणपती मंडळ संत मळ्याचा राजा सर्व लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी तन मन धनाने या गणपती मंडळात कार्य करतायत. सर्वजण झटतायत, सर्वजण कष्ट घेतायत बरं का. अगदी आल्यानंतर मन समाधान झालं. आमचे पवन दादा यांनी तर माहिती दिली संपूर्ण. अगदी तरुण मुलं रोज इथं सकाळी आरती करतात, रोज पूजा पाठ करतात. म्हणजे म्हातारे माणसं करतील यात नवल नाही, पण अगदी लहान मुलं तरुण मुलं सर्वजण रोज आरती करतात वर्षभर. आनंद वाटला ऐकून. आणि आल्या आल्या लहान लेकरांना पण खूप संस्कार आहे बरं का. असो, भारुडाला सुरुवात करतो, पण त्याआधी गणपती बाप्पाला नमन करून भारुडाला सुरुवात बरं का. कारण कोणतंही कार्य करायचं आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी श्री गणेशाला वंदन केलं जातं, नमन केलं जातं, नंतर कार्यक्रमाला सुरुवात. म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पांना नमन. ओम नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. माय बाप, त्या श्री गणेशाला वंदन झालं, नमन झालं. आता ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज भारुडामध्ये कीर्तनामध्ये बसू शकतोय, कपाळाला कुंकू लावू शकतोय महिला मंडळ, असे आपले हिंदू धर्माचे दैवत, आराध्य दैवत असलेले अखंड हिंदुस्थानाचे राजे बरं का, ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो, असे छत्रपती शिवाजी महाराज. राजांना मानाचा मुजरा करून भारुडाला सुरुवात. कारण राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आज इथं बसू शकतोय. म्हणून राजांना वंदन आणि मानाचा मुजरा. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो शिवाजी राजा, ओम नमो शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, ओम नमो शिवाजी राजा, तयासी दंडवत माझा, शिवाजी राजा तयासी नमस्कार माझा. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा, नमो शिवाजी, शिवाजी. वाढवा, तुम्ही मन मोकळेपणाने आवाज वाढवा. जाताना तुमच्याशी लगीन करून जाते, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आवाज कमी पडून देऊ नका, बस, बाकी मी सांभाळते. असं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन झालं, मानाचा मुजरा झाला. आता गवळण घेऊन भारुडाला सुरुवात. कारण ही गवळण आहे आमच्या नाथबाबांचे, पैठण निवासी संत एकनाथ महाराजांची गवळण आहे बरं का. कारण भारुडाची निर्मिती ही नाथ महाराजांनी केली. खरी तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली आळंदीच्या. नंतर नाथ महाराजांनी त्याचं संगोपन केलं, जतन केलं, ते वाढवलं. म्हणून असं हे भावरूड, खरं तर त्याला भावरूड म्हणतात बरं का महाराज. भावरूड म्हणतात. भाव प्लस आरूढ इज इक्वल टू भावरूड, बट डज नॉट दॅन भारूड. भावावरती आरूढ होऊन बहुरूढींचं दर्शन घेऊन जे केलं जातं, असं हे भावरूड. आज त्याचा अपभ्रंश होऊन भारूड झाला, पण ते भारूड नाही बरं का. असं हे भावरूड, भावावरती आरूढ होऊन बहुरूढींचं दर्शन घेऊन केलं जातं. असं तुमच्या पुढे सादर करण्याचा, तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी मन लावून ऐका. तर गवळण आल्या पाच हो बरं का मंडळी, आल्या पाच गवळणी. संत नाथ महाराजांची गवळण. एकदा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले.
कन्हैया जन्माला आल्यानंतर गोकुळामध्ये खूप आनंद उत्सव साजरा व्हायला लागला. सर्व गवळणींना आनंद झाला. पण आनंद झाला असता कोणत्या गवळणींनी कशा प्रकारचा शृंगार केला, कशा प्रकारची साडी घातली होती ते या गवळणीतून वर्णन केलंय. मग मॅचिंगची साडी, मॅचिंगचा ब्लाऊज, मॅचिंगची टिकली, मॅचिंगचा नवरा जास्त झालं का, पण सर्व मॅचिंग करून 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 त्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यात जमा झाल्या. जमा झाल्यानंतर त्यांनी कशा प्रकारची साडी घातली होती, कोणत्या गवळणी कोणत्या कलरची साडी घातली होती हे या गवळणीतून वर्णन केलंय माझ्या नाथ महाराजांनी. म्हणून सर्वांनी ध्यान देऊन ऐका. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, आल्या पाच पाच गवळणी, पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत, रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत आणि ऐका तिचे मात, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात, होतीदारात धरून कृष्णाचा बाई हात, बंधन करीत होतीदारात धरून कृष्णाचा हात. आयशा पाच हो पाच गवळणी, आयशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच पाच गवळणी, पाच 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 रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, भारी गोरी रंग हरिगुण पिवळी, दुसरी गवळण भारी गोरी रंग हरिगुण पिवळी, पितांबर नेसून आले आले बुट्टेदार चोळी, तुला पितांबर नेसून आले आले बुट्टेदार चोळी, एकला हात उभर कवली जशी बाई चाफ्याची गकळी, एकला हात उभर कवली जशी बाई चाफ्याची गकळी. आयशा पाच हो पाच गवळणी, आयशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा आल्या पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, श्री गवळण रंग काला नेसून आली चंद्रकला, श्री गवळण रंग काला नेसून आली चंद्रकला, आले काजळ येऊन डोला रंग तिचा हो सावळा, आले काजळ येऊन डोला रंग तिचा हो सावळा, आले गलसोरी घालून गला आली बाई राजस हो बाळा, आली गलसोरी घालून गला आली राजस हो बाळा. आयशा पाच हो पाच गवळणी, आयशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा आल्या पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, अवघी गवळण रंग लाल अवघी लाली लाल घी लाल, अवघी गवळण रंग लाल अवघी लाली लाली लाल, कपाळ कुंकुम शिरी लाल भागी भरोनी बोलाल, कपाळ कुंकुम शिरी लाल भागी भरोनी बोलाल, मुखी रंग विडा लाल जशी बाई डाळिंबीचे फुलं, मुखी विडा रंग लाल जशी बाई डाळिंबीचे फुलं. आयशा पाच हो पाच गवळणी, आयशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, गवळण हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या दग,
वय आरशात जगले भिंग मुगळीचा कृष्ण संग गातो एकनाथ आयुष्या पाच हो पाच गवळणी आयुष्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा शृंगार आयुष्या पाच हो पाच गवळणी आयुष्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा गण झाला गवळण झाली बरं का मंडळी. मला वाटतं तुमच्या गावात कोणाला टाळ्याच वाजवता येत नाही. असू दे आवडलं असेल तर वाजवा उगा बळजबरी नाही बरं का. धन्यवाद. असो गण झाला गवळण झाली आता भारुडाला सुरुवात करायची बरं का मंडळी. ती म्हणजे अशी अगदी मागच्याच वर्षी बरं का मावशी पिवळ्या साडीवाल्या मावशी माझी बहीण आहे बरं का. तिला इथं दिलं आणि मला आनंदीला दिलं. पण असो अगदी मागच्याच वर्षी मी इथं कोल्हापूरमध्ये आलती बरं का. आणि तिथे की नाही आहे का नाही एवढे लोक सांगायचं म्हणजे मला टेन्शन येतं बाय. पण जाऊ द्या तुम्हाला म्हणून सांगते आणि अख्ख्या गावाला येडा मारते. असो कोल्हापुरात की नाही माझं की नाही लगीन झालं. कोण कोण आलतं वराड करा बरोबर बोट सगळे चालते बरं का. ती चष्मेवाली आजी आलती की हा 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 पिवळ्या साडी शेजारी चष्मेवाली आजी बघा की कशी डोळे वाटरून बघायली तवाले म्हणली पोरगा चांगलंय पोरगा चांगलंय. तोंडावर नाक हे नाकावर तोंड हे. कुठं बसला होतो पिंट्या कुठं बसला हा काय लाल जॉकेटवाला बसला येतं खुर्चीवर. आलता की नाही रे मावशीच्या लग्नाला आलता ना हो म्हणणे तर इथून अंगावर उडी मारते बघ. आलता 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 काय सांगू महिला मंडळ आला टेम्पो जागा नाही टेम्पोच्या टप्पावर बसून आला. बरं आला तर आला पहिलेच पंक्तीला गिळायला बसला. कर्जोर पुस्तक बंदी खाली घरी जाताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाळून गेला. पण खरं सांगते बरं का असू द्या सर्वजण आलते माझ्या लग्नाला पण घाई गडबडीत तुम्हाला माझा मिस्टर दाखवायचं विसरून गेले. माझे मिस्टर आमचं ते कुठं बसलेत कुठं बसलेत हे काय ते इथं बसलेत. वा इथलेच ना वा वा या थोडा माझा आवाज वाढवा की सिस्टीम वाले आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे बरं का. नाही 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 बघा माझ्याकडेच बघा काय सांगावं हे आमचे ते कसं दिसतंय माझा अमिताभ बच्चन कसं दिसतंय माझं धर्मेंद्र हाय का यात एक तरी देखणं. बघा की कसे उभे राहिले जसे का झडपीला निवडून आले. निवडणुका लागायच्यात माहिती त्यांना पण असो बघा की कसे उभे राहिलेत. बाई काय सांगावं मावशी तुम्ही म्हणाल तू एवढी तरली ताठी नवरा कसा इतका म्हातारा पकडलाय. पण काय सांगावं मावशींनो यांचा एक स्वभाव मला खूप आवडतो बरं का. महिला मंडळ बघायचे का खाली बसाव बसा बसा आता होता बघितलं बसाव एकदा खाली बसा एकदा 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 बायकोच ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी असल्यावर त्या काही म्हणणार नाही. आता बघितलं महिला मंडळ नवरा पाहिजे तर असा आमच्या सवतबाई आलेले आहेत का. वा घाबरू नका यांना इथं सोडून जाईल कारण मला फक्त लग्नाचा नाद हे नांदायचा नाद नाही. मी रोजच्या रोज एक एक नवरा करते पण नांदत कुठंच नाही तिथं सोडून जाते. लोक दनादन 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 पक्ष बदलायले मी नवरा बदलला म्हणून काय झालं
असो आमचे हे सासूबाई पण आल्यात होय. बाई 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 असू द्या इथं सोडून जाते. पण काही का असत नाही. बघितलं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे. कसा? अगदी असा. बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला, आणि एक तडाखा दिला की इचलकरंजीच्या रोडने सुटला. म्हणून यांचा स्वभाव मला खूप आवडला, म्हणून यांच्याशी लग्न केलं बरं का. पण काय सांगावं महिला मंडळ, काय सांगावं, 40 वर्ष लग्नाला झाले पण मेलनीसाठी साडी सुद्धा घेतली नाही. वर्षाच्या संसारात साडी सुद्धा घेतली नाही. तुम्ही म्हणाल लाज सुद्धा वाटत नाही. कुशल आल्या 5 साड्या बदलल्या, कुशल म्हणते साडी सुद्धा घेतली नाही. या 5 साड्या यांनी नाही घेतल्या बरं का. या 5 साड्या यांनी नाही घेतल्या. या अजय दादा आणि स्वागत दादा यांनी मला भेट दिल्या. ते म्हणले बाईडे आमच्या गावात येते, कशाला फटके तुटके साडी घालून येते, कशी बसे 4 चौघेत त्यांनी साड्या दिल्या म्हणून आले. 50-50 अजय दादांनी 3 दिल्या आणि स्वागत दादांनी 2 दिल्या बरं का. लक्षात असू द्या. म्हणून कशी बशी 4 चौघेत आली, नाही तर काय सांगावं. फाटकच लुगडं तुटकेच्या चोळे तिला शिवायला दोरा पण नाही. मायबाप फाटकच लुगडं तुटकी चोरी शिवून घालून म्हणले तिला शिवायला दोरा पाहिजे का नाही. बघा तू कसे बघते. नाही उभे राहा तुम्ही इथंच. तुम्ही गेली की मला करमत नाही बाया. इथंच उभे राहा. तुम्ही नाही म्हणत नाही तोपर्यंत. काय सांगावं. बघा की कशी बघते ती. खाली बघ म्हणते. बघा काय सांगावं. फाटकच लुगडं तुटकी चोरी शिवून घालीन म्हणले शिवायला दोरा सुद्धा नाही. पण खरं सांगू का महिला मंडळ, नाथ महाराजांनी हे लुगडं फाटकं नाही सांगितलं किंवा ही चोरी तुटकी नाही सांगितली. तर या कलियुगामध्ये नातं नावाचं लुगडं फाटलंय. माणुसकी नावाची चोरी तुटली. तिला शिवण्याकरता कुठेतरी प्रेम नावाचा धागा पाहिजे. पण आजकाल प्रेम उरलं नाही, स्नेह उरलं नाही, आपुलकी उरली नाही, जिव्हाळा राहिला नाही. आजकाल आलं मोह, माया, दंभ, अहंकार, क्रोध. कोणाला कशाचा अहंकार तर कोणाला कशाचा. एखाद्याला पदाचा अहंकार, एखाद्याला पैशाचा अहंकार, तर एखाद्याला संपत्तीचा इस्टेटीचा अहंकार. सगळ्यांना अहंकार झालाय. माणसं समोरून माणूस जातोय पण बोलायला तयार नाही बरं का. बोलायला तयार नाही. एवढा अहंकार सर्वांना झालाय. पण याच अहंकाराच्या दुनियेमध्ये कुठेतरी प्रेम पाहिजे, प्रेम नावाचा धागा पाहिजे. म्हणून माझे नाथ महाराज सांगतात फाटलेलं लुगडं तुटलेली चोळी शिवायला प्रेम नावाचा धागा नाही. म्हणून असा हा विकल्प रूपे नवरा मला नको म्हणतायत. पण तुम्ही म्हणतात एवढी मोठी धडधाकट बाई, एवढी तरणी ताठी कुशल नवरा नको म्हणते. एवढेच कारण नाही मावशी. मला सांगा राहायला घर पाहिजे का नाही. 40 वर्ष झाले संसाराला साधं घर सुद्धा बांधलं नाही मेल्यानं. काय सांगावं. साधं घर सुद्धा नाही. मला सांगा महिला मंडळ, नसेल 2 BHK 1 BHK पाहिजे का नाही. नसू द्या 1 BHK 1 RK, नसेल 1 RK जाऊ द्या. एखादी रूम, एखादी झोपडी, पण मेल्याकडे ते पण नाही. झोपडीमध्ये झोपावं, भूमीवरी पडावं, ताऱ्याकडे पाहावं. या झोपडीत माझ्या काय सांगावं. खूप बिकट अवस्था आहे. मोडे केसे घर तुटे केसे छप्पर, यांच्या देवाला देव घर नाही. मायबाप मोडकच घर तुटकत छप्पर. मला सांगा भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवेल म्हणलं यांच्या का टोपीवर बसवू आहे. बघायला सुद्धा लाज वाटत नाही. काय सांगावं. साधा घरात देवाला देवघर पाहिजे का नाही महिला मंडळ. मला सांगा 3 मजली बांगला बांधला 3 कोटीचा, पण त्या बंगल्यासमोर जर म्हातारी मायबाप आनंदात बसलेले नसतील त्या बंगल्याला शोभा आहे का हो. नाही ना. जर त्या बंगल्यासमोर तुळशी वृंदावन नसेल त्या बंगल्याला शोभा आहे का. नाही ना. एखादं मंदिर बांधलं, त्या मंदिरात मूर्तही बसवली, पण त्या मंदिरावरती कळस नसेल त्या मंदिराला शोभा आहे का. नाही ना. तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेले 3.5 हाती नरदेह रूपी घर, या घरामध्ये जर त्या गणपती बाप्पाला, त्या छत्रपतींना नवे त्या कोल्हापूरच्या कुलस्वामिनीला हल सिद्धनाथ आप्पांना जागा नसेल तर हे घर सुद्धा काही कामाचं नाही बरं का. म्हणून हे मोडकस घर तुटकस छप्पर, देवाला देवघर नाही. म्हणून हे घर असं असल्यामुळे ह्या विकल्प रूपी नवऱ्याला सोडायचं सांगितलंय. पण तुम्ही म्हणताल
तरी पण भरतो महिला मंडळ तरी पण म्हणतात एवढ्या कारणासाठी नवऱ्याला सोडती का? मला सांगा घरात खायला काही पाहिजे का नाही? बघा की सप्त्याच्या पंक्ती खाऊन कसे बोक्यावानी फुगल्या ती. मला बिचारीला आहे का काही खायला? रोज उठले की ह्या पंक्तीवर त्या पंक्तीवर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर रोज पंक्ती सोडतात. रोज कोणीकडं ना कोणीकडं आहेच गडी. पण मी बघा की पोट पार पाठीला चिकटलंय माझं. काय सांगावं, माझ्या पप्पाच्या घरी असताना महिला मंडळ माझं 350 किलो वजन होतं. यांच्या घरी आले उदबत्ती छाप झाले, खायलाच काही नाही. जोधाची भाकर आंबड्याची भाजी वर तेलाची धार किंवा नाही. माय बाप, जोधाची भाकर आंबड्याची भाजी तिला जर तेल नसेल तर खावी वाटेल का? या पहिल्या आजीबाई त्यांच्या काळामध्ये होती. आंबड्याची भाजी होती की नाही आजी? जोधाची भाकर पण होती. एक दिवस खायला गोड लागेल, 2 दिवस खायला गोड लागेल, पण रोज रोज तेच कसं गोड लागेल हो मावशी? म्हणून म्हणते असा हा विकल्परूपी नवरा नको. पण एवढेच नाही बरं का मावशी, सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही. माझ्या नाथ महाराजांनी सोनं सांगितलंय, दागिना सांगितलाय. पण कोणता दागिना? महिला मंडळ मला सांगा, सगळ्यात जास्त काय आवडतं होतं मला? काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? हा, भांडायला आवडतं बरं का. पण सगळ्यात जास्त महिला मंडळांना सोनं आवडतं. आवडतं का नाही महिला मंडळ? हो म्हणा की मी का तुम्हाला मागायला लागले का? असू द्या, सगळ्यात जास्त सोनं आवडतं. मला काय आवडत नसेल काय? पण 40 वर्षाच्या संसारात बघा ना, मेल्याने साधा फुटका मध्ये तरी बांधा का कुठं दिसतंय का काही? कसा संसार करावा असं वाटतं. यांना इथं सोडून द्यावं, त्या सावंत सिस्टीमवाल्या सोबत पळून जावं. पण काय सांगावं, आहे ना तयार? असू द्या, तुम्ही फक्त आवाज द्या. आता माझ्याकडेच बघून ते बटन फिरवतील बरं का. असो, तुम्ही पण खुश आहे, मी पण खुश. काय सांगावं, साधं सोनं सुद्धा नाही. कुठं 4 चौकीत हळदी कुंकवाला जायचं. हळदी कुंकवाचे सण चालू आहे सध्या. मकर संक्रांत आत्ताच नेमके झाली. सगळीकडे हळदी कुंकू चालू आहे. कुणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मेल्यामुळे त्याचं नाव सुद्धा घ्यावं वाटत नाही बरं का मयूर महाराज. पण आता तुमचा सगळ्यांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते बरं का. शेवटचं नाव घेते यांचं आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते. बसा बोंबलत. काय सांगावं, असू द्या ना, मी गेले मग ते आहेत की. पण असो बरं का, यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना इथं सोडचिठ्ठी देते बरं का. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सणाका. जाऊ द्या, इतक्या लांब कशाला पाऊस पडू? तुम्ही एवढा खर्च केला, इथंच पडते की. इथं कोल्हापुरात पडला पाऊस, इचलकरंजीला आला सडाका. कोल्हापुरात पडला पाऊस, इचलकरंजीला आला सडाका. आणि आमच्या ह्यांना उठला मरी आईचा तडाका. आणखी एक घेऊ बाई, तुमच्या बी जवळचे दिसते ती. आधी कलर ओळखला, भावकीच दिसते तुमची. असो बरं, जाऊ दे, घेतेच. आता त्यांचं म्हणणं आहे ते एक घेते बरं का. काली काली गाय तिचे पांढरे पांढरे पाय. काली काली गाय तिचे पांढरे पांढरे पाय. आणि आमच्या ह्यांचं नाव घेते सचिन रस्त्याने. खुश ना? या आता जाऊ शकता, बसू शकता. डॉक्टरांनी सांगितलं जास्त वेळ उभं करू नका, त्यांना गुडघ्याचा आजार आहे म्हणून त्यांना सुट्टी देते. पण असो, नवरा बिचारा कसं की असत नाही बरं का. महिला मंडळ मला चांगले सोन्यासारखे 17-18 लेकरं आहे अहो. जरा 4-2 कमीच सांगितले का? पण असू द्या, तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट दाखवते बरं का. कुठं बसला मम्मीला जास्त आवाज नको, मोठी मम्मी मरणार आहे. मावशांना हा माझा नंबर 1चा पिंट्या. हा पहिल्या लॉकडाऊन मधला
पिंट्या पुढे बघ की जरा दादा फोटो काढतो बघ दादाकडे बघ सिगरेट सोडू नका मम्मीचे केस सोड बाया म्हणायच्या मम्मी का बालाजीला जाऊन आली ती काय मम्मीला टकली करून टाकशील पण असो हा माझा नंबर 1 च्या लॉकडाऊन मधला पिंट्या पण काय सांगावं पिंट्या बरं का पिंट्या व्यवस्थित बस असो हा माझा नंबर 1 चा पिंट्या मी पिंट्या म्हणले की जोरात आऊ ग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं पिंट्या आहे का नाही हुशार अगदी बापवर गेलाय मोरदा सारखं पप्पाकडे असतो मम्मीची सवयने पिंट्या थोडा वाजता मम्मीची सवय नाही त्याला सारखं बापाकडेच असतो पण काय सांगावं बर का मुडदा नुसतं जडचं जड लागायला कोणी गिरणीचं पीठ खातो कोणास ठाऊक नुसतं जड लागतोय पिंट्या तुझी चुन्याची जिलेबीले टोचली काय छपले असं हा माझा नंबर 1 चा पहिल्या लॉकडाऊन मधला बरं का आता तुम्हाला माझा दुसऱ्या लॉकडाऊन मधला दाखवते प्रॅक्टिस दिसती मम्मीच्या कड्यावर बसायची पिंट्या आता का डोक्यावर बसत होता का एवढी उडी मारली हा माझा दुसरा लॉकडाऊन मधला पिंट्या बरं का पिंट्या कुठे गेलता संडासला कुठे गेलता संडासला तरी म्हणलं मंडपात आल्यापासून वास कशाचा मला असली कामं जरा सकाळी आटपत जावा म्हणजे मूड कसा फ्रेश असतो असू द्या काय सांगावं हा माझा दुसरा लॉकडाऊन मधला पिंट्या पण काय सांगावं मावशांनो पिंट्याला तर नाही कोणाची तरी दृष्ट लागली बरं का पिंट्या घाबरलाय पिंट्या म्हणतो मम्मीला जरा मला बघून घाबरलाय पिंट्या म्हणतो मम्मीला जरा दाढी मिशी दिसायली पिंट्या दिसते ना थोडा बाजूलाच राहा असो हा दुसरा लॉकडाऊन मधला पण पिंट्या बरं का पिंट्या थोडा घाबरलाय असो पिंट्याला कोणाची दृष्टपिष्ट लागली कोणास ठाऊक 4 दिवस झाले पिंट्या रडायचं थांबना पण काय सांगावं मावशी शेजारची आजीबाई परत आली ती म्हणली याला पिंक ग्राईट बॉटल काय म्हणतात ते पाजून बघ पिंट्या रडायचं थांबन खोटं नाही सांगत मावशांनो 3 बाटल्या दारू पाजली तरी पिंट्या रडायला थांबना रडायचं नंतर एक आजीबाई परत आली ती म्हणली याला ते आपू का सपू काय देऊन बघ 2 किलो गांजा खाऊ घातला तरी राहायचा तयार नाही शेवटी एक अंगाई गीत गाऊन बघते बरं का रडायचं थांबला तर आहे नाहीतर करते बापाच्या हवाली बस सांभाळीत असो थांब बस आणि रडते राही ना रडते राही आणि रडते राही ना बाळामध्ये रडते राही ना रडते राही ना बाळामध्ये रडते राही ना आणि रडते राही ना बाळामध्ये रडते राही ना रडते राही ना बाळामध्ये रडते राही परी समजाविते मागील ते खाल्या देते आपटून न जाविते परी अवघरायना तावो घेता भरीला दम सर्व आज्ञा घाम एका जनार्दनी प्रेम यशोदे सीमा वेना माय बाप
अशी सोन्यासारखी 17-18 लेकरं बरं का सगळे दाखवीत बसले तर वेळ पुरायचा नाही, सकाळी इथंच व्हायची. म्हणून बाकीचे दाखवीत नाही. कसा हा सगळा आपल्या फॅक्टरीचा माल आहे बरं का. काय सांगावं, अशी सोन्यासारखी 17-18 लेकरं आणि सोन्यासारखा नवरा. पण बरं का मावशी, आमच्या यांना लागलं व्यसन ते सुद्धा साधं सुद्धा नाही बरं का. तुम्ही म्हणता यांना घेताना कधी बघितलं नाही, तसे खूप इमानदार आहेत. हप्त्यातून फक्त 6 दिवस घेतात, रविवारची तेवढी सुट्टी टाकतात. आहो असो, खूप इमानदार आहेत. पण जिचा नवरा दारुडा आहे, जिचा नवरा पेताळ आहे, तिला माहिती संसार कसा आहे, संसार काय असतो. म्हणून म्हणलं माझ्या नवऱ्याची दारू सुटावी, म्हणून म्हणलं तुळजापूरला जाते, कोल्हापूरला जाते. त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, त्या रेणुका मातेचा आहोरगाडीच्या तिचा जोगवा मागते आणि तिच्या द्वारामध्ये नेऊन सोडते बरं का. महिला मंडळ जोगवा मागत असताना सर्वांनी जोगवा वाढायचा, नसेल शेजारणीकडून उसना घेऊन वाढायचा, पण वाढायचा. आणि नाही वाढला तर सकाळ सकाळ तुमच्या डोक्यात गोवा होते. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर सकाळ सकाळ तुम्हाला पातळ जुलाब गेटबडे की पल मकाच्या राहणार बरं का. असं सर्वांनी जोगवा वाढायचा. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा अनादी अंबिका मोहा महिषासुर भक्ताला की तू पावसी निर्वाणे आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा एवढ्या रात्रीची आग्रह लावायचा. बघता चहा नसला तर वडापाव पण चालन. बघता हॉटेल सगळीकडे आले बंद करून. इकडे आले तुम्ही. बघता बिस्किटचा पुडा पण चालन. दुकानदार बारोडाला आले. बर बघता आई हा माझं कोड असं होतं. बोल. बघता बघता तुझं कोडं होतं वय. आई बघता ऐक ना, तुझं घोडा असेल तर तिकडं कोल्हापूरला नेऊन सोड. गोड नाही काय कोड होतं. कोडं होतं वय. बरं विचार, लवकर विचार. देवाचा नवीन वारा आहे. एकदा का वारा गेला की देवाला 7-8-10 फॅन लावा लागतात, तसंच वारा येत. आई हा विचार बघ. माझं कोड असं होतं. कसं होतं आई हा माझं कोड असं होतं. कसं होतं बघता विचार लवकर. आई शिष्टी मला आवाज वाढायचा सांग ना. बघता आई कोडा विचार. आई हा माझं कोड असं होतं. कसं होतं. आपल्या सिस्टीम मला भाऊजीची दारू कधी सुटन. हा सिस्टीम मला दाजीची दारू कधी सुटन. बघता का बिचाराच्या मोदावर उठलाय. एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वय. जाताना आपल्याला हाच रोड आहे बघता, त्यांच्याच समोरून जायचंय. असं दे बघता. सिस्टीमवाल्या दादाची दारू सुटल कधी. सिस्टीमवाल्या दादाची दारू सुटल कधी. जेव्हा त्याचा लेवल फुटल तेव्हा कायमची सुटल बघता. हो हा आई हा माझं आणखीन एक कोड होतं का. आणखीन एक होतो भाई बघता. बघता विचार, पण सोपं विचार आणि आपल्यातले आपल्यातच विचार. इथले लोक मला चॅप्टर दिसतात, काही चुकलं तर आपल्याला डांबरेनं ताणू हाणतात. विचार लवकर विचार. आई हा माझं कोड असं होतं. कसं होतं. आई हा बोल बघता. माझं कोड असं होतं. कसं होतं. काळी कोंबडी पांढरा अंड का बरं देते. हा काळी कोंबडी पांढरा. बघता तुझ्या गोळ्या संपले की काय रे, उगाच काही पण विचारतोय. बघता तुझी काळी कोंबडी पांढरा अंडा देते वय. एक काम कर की उद्यापासून तू दे की. मग असले प्रश्न कशाला विचारतो. तुला काय वाटलं देव का पोल्ट्री फार्म मध्ये कामाला आहे काय. हा काय देते. असं दे बघता. तुझी काळी कोंबडी पांढरा अंडा देते वय. बघता एक काम कर. बघता
3.5 मीटर कापड घे, घेतलं घेतलं वय, हो. त्याच्यात 4 घड्या घाल, घातलं त्यात 5 किलो हिरवे लिंब टाक, टाकले 5 किलो टाचण्या टाक, टाकले 5 किलो बिबो टाक, टाकले सगळ्याचं गठुडं बांध, वाजलं तुझ्या कोंबडीच्या गळ्यात नेऊन बांध. आई हा एवढ्या वाजून कोंबडी मरण ना देवाला येड्यात काढतो वय. बघता मला सांग, एवढ्या वजन जर तुझी कोंबडी मेली, हा एवढ्या वजन जर तुझी कोंबडी मेली, हो तर अंड घालायचा कुठं प्रश्न येतो? देवाला येड्यात काढतो वय. उग काही पण विचारतोय. आई हा तिसरं कोण तिसरं बी होता वय. तुला काय गावकऱ्यांनी गुत्त दिला काय बघता? स्वागत दादा विचार वा बरं, स्वागत दादांचं नाव घेतलं, त्यांना मध्ये घातलं. बरं विचार. आई हा तिसरं कोण असं कसं होतं होतं? आई हा तिसरं कोण असं कसं होतं होतं बघता? विचार लवकर. वेळेवर पाऊस का बरं पडत नाही बघता वेळेवर पाऊस पडत नाही भाई. बघता त्याची पण अनेक कारण आहेत. बघता मला सांग, दरवर्षी गणपती बसवतो, गणपती बाप्पाची आरती पाठली का? नाही ना. कसा पाऊस पडत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये डीजे समोर नाचतो, दारू पिऊन नाचतो, कसा पाऊस पडेल बघता? पडेल का? नको नको ते गाणे लावतो. कोण कुठली मुन्नी तिला बदनाम करून टाकलं, कोण कुठली शिला तिला जवान करून टाकलं, कोण कुठली बाई वाड्यावर या. कसा पाऊस पडेल बघता? सांग ना. छत्रपतींच्या जयंतीमध्ये असे गाणे आजकालचे तरुण मुलं लावतात बरं का. इथल्या मुलांना मी दोष देणार नाही, पण सगळीकडे तेच चाललंय. आपल्या हिंदू धर्माला लागलेला काळा डाग आहे बरं का. ज्या राजांनी तुमच्या आमच्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करून ठेवलं, या समोर बसलेल्या महिला मंडळाच्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवलं, त्या राजाच्या जयंतीमध्ये जर आपण असे गाणे लावत असेल तर कुठेतरी लाज वाटली पाहिजे बरं का दादा. कुठेतरी लाज वाटली पाहिजे, कारण आपला राजा बाया वाचवणारा होता, बाया नाचवणारा नव्हता बरं का. आणि त्या राजाच्या जयंतीत असली गाणी तुम्ही आम्ही लावतो, कुठेतरी खंत वाटते. म्हणून असो, पण बघता कसा पाऊस पडेल सांग ना. मला सांग बघता, तू झाड लावलं का? नाही ना. का नाही लावलं बघता? पाणी नाही ना. पाणी नाही म्हणून झाड लावलं नाही. खूप छान कारण शोधलं बघता. पण मला सांग, पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं, पण मला सांग, आंघोळ करतो का? पाण्यानंच करतो का? 2 टाइम तिकडे जातो का? असू दे बघता, तो तुझा प्रश्न आहे वैयक्तिक. सगळ्या गोष्टीला पाणी आहे. भक्ताला आंघोळीला पाणी आहे, संडासला जायला पाणी आहे म्हणतो, दारू टाकून प्यायला सुद्धा पाणी आहे. फक्त झाडाला पाणी द्यायचं तर पाणी नाही म्हणतो. मला सांगा मायबाप, आजकाल तुम्ही आम्ही म्हणतो झाडाला द्यायला पाणी नाही, पण खरं सांगू का? झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण आजकाल तुमचं आमचं आयुष्य कशात वाया चाललंय माहिती का? याला अडवा, त्याची जिरवा. याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये, याची त्याची निंदा करण्यामध्ये, टवाळकी करण्यामध्ये तुम्ही आम्ही आज आयुष्य वायाला घालतोय, आयुष्य पानाला लावतोय. एक तरी झाड लावलं पाहिजे मायबाप. कारण आज परिस्थिती अशी आहे, 20 रुपयाची आज 1 लिटरची पाणी बॉटल 20 रुपयाला मिळते. कुठेही हॉटेलवर घ्या किंवा दुकानावर घ्या, 20 रुपयाला पाणी बॉटल मिळते. आज जर झाडं नाही लावली तर उद्या काही वर्षांनी आपले हे लहान लेकर आहेत ना, यांना 100 रुपयाला सुद्धा ती बॉटल घ्यावी लागेल. तुम्ही आम्ही म्हणतो निसर्ग कोपलाय, वेळेवर पाऊस पडत नाही, निसर्ग कोपलाय, देव कोपलाय. पण खरं सांगू का दादा, देव नाही कोपला तर आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय. झाड लावले नाही आणि लावले ते तोडून टाकले, पिकवले नाही. रोज एक गाव फिरतो, रोज एका गावात भरोड करतो, रोज लोकांना सांगतो झाडे लावा, झाडे जगवा. लोक म्हणतात झाडे लावतो, पण दरवर्षी झाडे लावतो, दरवर्षी वृक्षारोपण करतो, पण खड्डा तोच का? तर पाणी घातलं नाही, त्याला पाणी दिलं नाही. म्हणून एक तरी झाड लावा. मी तर खरं सांगेल बरं का दादा, ज्याने आयुष्यात येऊन एक तरी झाड लावलं नाही ना, त्याला लाकडात जाळण्याचा अधिकारच नाही. मग तुम्ही म्हणतात त्याला जाळायचं तरी कशात? ट्रॅक्टरच्या टायर मध्ये घालून जा. जळत नसलं वरून रॉकेल होता, आणि नसेल टायर, माझ्या गाडीची स्टेपनी देतो काढून एखादी. असो बरं का. म्हणून आयुष्यात आल्यानंतर एक तरी झाड लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा. कारण मी नाही सांगत बरं का,
आळंदी निवासी माझे माऊली ज्ञानोबा सांगतात, माऊलींनी लिहून ठेवलं, नगरेची रचावी महावने लावावी, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. नगरचे नगर रचा, झाडं तोडून नका रचू, नगरे रचा, मोठे मोठे बिल्डिंग बांधा, पण त्यासोबत झाडे सुद्धा लावा, महावन. त्याला पाणी घाला, पाण्याची पण निर्मिती करा, जलाशय निर्मा नानाविध. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलंय. म्हणून सर्वांनी जीवनात आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर या मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल, निसर्ग वाचवायचा असेल, तर एक तरी झाड लावा, ते झाड जगवा. म्हणून असा आईचा जोगवा, मग तो जोगवा ना मिठाचा ना पिठाचा, बरं का. माझ्या नाथ महाराजांनी जो जोगवा मागितला तो भक्तीचा, भावाचा, वैराग्याचा, असा हा जोगवा मागून त्या आई भवानीच्या, त्या जगदंबेच्या, त्या रेणुका मातेच्या कुलस्वामीने कोल्हापूर निवासी त्या अंबाबाईचा असा हा जोगवा मागून, त्या महालक्ष्मीचा जोगवा मागून तिच्या द्वारामध्ये जाऊन फेडायचं सांगितला. तेव्हा कुठं यांची दारू सुटेल. म्हणून असा हा जोगवा मागून ठेवला. एका जनार्दनी जोगवा मागून ठेवला, जाऊनी महाद्वारी नवस पिढीला. मायबाप जन्म मरणाचा फेरा चुकविला, बर का. असा जोगवा मागून ठेवला, भक्तीचा, भावाचा, वैराग्याचा. म्हणून 2च मिनिटात दुसरा भारोड घेऊन येतो, तोपर्यंत महिला मंडळ कोणी सुद्धा उठू नका, बर का. कालच माझा कार्यक्रम तिकडे पुण्यामध्ये होता. अशीच एक मावशी उठून गेली, एक आजीबाई उठून गेली. घरी जाता जाता तिला वाटतच अटॅक आला, बर का. कोणी सुद्धा रिस्क घेऊ नका. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा कोणी उठू नका, बर का. कोणी सुद्धा जागा सोडायची नाही, नाहीतर उद्या सकाळी तुमच्या पण दारात इतकीच गर्दी. चहा प्यायला म्हणते हो, तुम्ही ऐकूनच घेत नाही. चहा प्यायला असो, कोणी सुद्धा जागा सोडायची नाही. कार्यक्रम कमीत कमी 1.5 ते 2 तास चालणार आहे. तुमच्यासाठी आम्ही पुण्यावर 300 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय, दिवसभराचा प्रवास केलाय. म्हणून कोणी सुद्धा उठू नका. मामा इकडे या, इथे या मामा, बर का. महिला मंडळ मागच्याच वर्षी मी इथं कोल्हापूरला आलते, तिथं माझं लगेच झालं. आमच्या मामांनी जमवलं होतं, बरं का. हे आमचे मामा, बर का. काय सांगावं, मामांनी माझं लगीन जमवलं. पण नवरदेव जरा नाही, नवरदेव नाही, आमचं ब्राह्मण काका मामांनी जरा कर्नाटकचे बोलवले. जरा मामांनी गोल केला, कर्नाटकचे ब्राह्मण काका बोलवले. ब्राह्मण काकांनी कुठे गेले आहे, भगवान जाधव यांच्याकडून 51 रुपयांचा आहेर सुरुवातीलाच आला, बरं का. सर्वांनी आहेर करायचा. आहेर केल्याशिवाय कुणी पण जायचं नाही, जेवल्याशिवाय सुद्धा जायचं नाही. जेवणाची सोय ज्याच्या त्याच्या घरी केलेली आहे लग्न झाल्यानंतर. असू द्या. 51 रुपयाचा आहेर केला, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, बर का. आमच्या मामांनी घोटाळा केला. ब्राह्मण काका कर्नाटकचे बोलावले ती. मग त्या ब्राह्मण काकांनी कर्नाटकी भाषेत सुरुवात केली मंगलाष्टकेला. यहाँ वहाँ यहाँ यहाँ यहाँ. काय मला काही समजलं नाही, नवरदेवला काही समजलं नाही. आमचे नवरदेव घाबरून पळून गेले. पण एक 4-2 हाका मारून बघते इथं आले की नाही. नसल आले, इथं नसल आले तर एक यातलाच एखादा कवरा बघून करते, मग काय करावं. पण असो, एक 4-2 हाका मारून बघते, बरं का. ऋतिक, ऋतिक, चला मुलाचे मामा मुलाला घेऊन मंडपात या. या या ऋतिक. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया है. महबूब, बर का. आले तो काय सांगावं. लग्नाला सुरुवात झाली, पण बर का लग्न करता वराड मंडळ कोण कोण आलंय, नेमकं नवरदेव कोण कोण आले, नवरी कोण कोण आले याचं कळायला मिळत नाही. म्हणून एकदा नवरदेवकडच्यांनी एकदा वर हात करा. कोणीच नाही आलं नवरदेवकडून. हा 2-4 जणी आल्या. का हो, तुम्ही का पाकिस्तानहून आले की
4-2 माणसं घेऊन आले. आता नवरीकरचं वराड बघा, हात वर करा सर्वांनी. वा, याला म्हणायचं वराड. आणि ज्यांनी ज्यांनी हात वर केले नाही ते नुसते गिरायला चालते सगळे. पण असो, जेवणाची सोय सुद्धा लागल्यानंतर ज्याच्या त्याच्या घरी केलेली आहे. असो, पण बरं का, काही वधू पक्षाकडे, काही वर पक्षाचे आणि काही आधू पक्षाचे. असो, सर्वजण लग्नाला उपस्थित झाले, सर्वांना धन्यवाद धन्यवाद. पण असो बरं का, त्याआधी एक परिचय करून देते. तुम्ही पाठीमागचा घेर टाका. मामा तुम्ही पुढे या, दोन्ही मामा या पुढे. वा, हार आणले तो दोन्ही मामांच्या हातात 2 हार घेऊन ठेवा. आणि अंतरपाठासाठी एक शाल पण आणा. शाल हाय वाटते इथे, हाय बर का. हे माझे दोन्ही मामा. मामा पुढे या तुम्ही बर का. हे दिस इज माय मामा, दॅट इज आमचे यांचे मामा बर का. तुम्ही म्हणताल नवरी खूप इंग्लिश बोलते, खूप इंग्लिश शिकलेली दिसते. पण त्याला सांगू का मावशांनो, माझं काही कमी शिक्षण झालं नाही. मी की नाही किती शिकले माहिती का? मी की नाही ELL होम बिलबिल झाले. खूप शिक्षण झालं. घरचे म्हणले, मम्मी पप्पा म्हणले जास्त दिवस शाळेत जाऊ नको, कशाला मास्तरचं शाळेचं वाटोळं करते, म्हणून घरीच थांबले. नाहीतर मी बालवाडी नक्की पास झाले असते. असो बर का, हे आमचे मामा, हे आमच्या यांचे मामा. आमचे मामा की नाही सध्या बर का मयूर महाराज, आमचे मामा की नाही सध्या तिकडं अमेरिकेला असतात बर का. कृष्णा महाराज मामा अमेरिकेला असतात. मामा की नाही तिकडे, मामांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे. तुमची खूप मोठी सिस्टीम आहे बरं का तुमची. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील नंबर 1 साऊंड सिस्टीम आणि नंबर 1 मिक्सर आहे तुमचं डायनाकॉर्ड. आमचं आवडतं मिक्सर आहे. आय लव्ह डायनाकॉर्ड बरं का. थोडा आवाज कमी पडून देऊ नका. आमचे मामा सध्या अमेरिकेला असतात. काय करते तिकडे? मामांचा की नाही तिकडे खूप मोठा बिझनेस आहे. कशाचा सांगू का मामा? सांगू बाई. मामाचा की नाही तिकडे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडे काय करते? नदीला मासे धरतात. पण वेळ काढून मामा इथं हजर झाले, म्हणून मामांना धन्यवाद सॉरी धन्यवाद. हे आमच्या ह्यांचे मामा. मामांची तब्येत बघितली का? मामा भारतात कुठेही दुष्काळ पडू द्या, खाऊन पिऊन सुखी. मामाचे काय सांगावं, कोरोना 2दा भारतात आला बरं का. 2दा भारतात आला, मामाला टच सुद्धा केलं नाही. मामाला तर कोरोना झाला नाही, पण कोरोनाला 2दा आमचे मामा झाले. असे आमचे मामा. मामा सध्या हाँगकाँगला असतात. काय करतो तिकडे? हाँगकाँगला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. कशाचा? मामा की नाही तिकडे आहे का नाही? मामा की नाही तिकडे काय करतो? चपला सांगायला असतात मंदिरापुढे. पण असो, दोन्ही मामा वेळेत वेळ काढून लग्नाला उपस्थित झाले. दोन्ही मामा विमान पंक्चर झालं म्हणून हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले, म्हणून दोन्ही मामांना धन्यवाद सॉरी धन्यवाद. असो, दोन्ही मामांचा परिचय झाला. मामा तुम्ही थोडे पाठीमागे जा, नवरदेव पुढे या. आता आमच्या ह्यांचा परिचय करून देते. आमचे हे की नाही सध्या लंडनला असतात. यांचाही लंडनला खूप मोठा बिझनेस आहे. कोणता बिझनेस? हे की नाही तिकडे, हे की नाही तिकडे बरं का. यांच्या कपड्यावर जाऊ नका, हा यांचा नाईटचा ड्रेस आहे. हे लंडनला यांचा खूप मोठा बिझनेस आहे. कशाचा? हे की नाही तिकडे बरं का, केसावर फुगे विकतात. पण वेळ काढून ते लग्नाला हजर झाले. हे लग्न ओळखून त्यांना दुसऱ्या लग्नाला जायचंय. त्यांनी दुसरीकडे एका शब्द दिलाय. पण असो, वेळेत उपस्थित झाले. आणि तुम्ही म्हणताल तू एवढी तरणी ताठी नवरदेव काय एवढा म्हातारा पकडलाय? पण याचं एक कारण आहे मावशी. आमची यांची की नाही चंद्रावर 250 एकर जमीन आहे. प्युअर बागायती, 5 विहिरी आहे. म्हणून लग्नाला होकार दिला. कारण आजकाल बरं का मामा, लग्नाला शेतकऱ्याला कोणी मुली द्यायला तयार नाही. प्रत्येक जण काय म्हणतो, आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे, त्याला 1 ते 2 लाख पगार पाहिजे, त्याला बसायला फॉर्च्युनर सारखी गाडी पाहिजे, त्याला 5 मजली वाडी पाहिजे, 70 ते 80 एकर जमीन पाहिजे, आणि शेवटची 8 म्हणजे आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही.
मग एवढी 70 ते 80 एकर जमीन काय तुझ्या थडगं बांधायला पाहिजे होय ना. लाजा सुद्धा वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं आम्हाला श्रीमंत जावई पाहिजे, पण खरं सांगू का, श्रीमंत जावई पाहिला तर ती पुणे मुंबईची पुण्यात घटना घडली. हगवणे कुटुंब उवासाला का नाही असं द्या, हगवणे कुटुंब होतं. नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते. अब्जवधीचे मालक होते बरं का मामा, पण अब्जवधीचे मालक मुलीच्या बापानं कमीत कमी 52 तोळे सोनं दिलं, 12 का 13 किलो चांदीचे ताट दिले आणि आणखी तिला फॉर्च्युनर गाडी घेऊन दिली. नवी कोरी 50 लाखाची गाडी घेऊन दिली. तरी सुद्धा सासू सासऱ्यांची अपेक्षा आम्हाला 8 कोटी 2 कोटी रुपये पाहिजे आणि तेवढ्यासाठी मुलीला जाळून मारण्यात आलं. मग काय करायचं श्रीमंत जावई. प्रत्येक श्रीमंतच वाईट नसतो, वाईट असतो हे मी म्हणणार नाही, पण ज्या मुलाला बालपणापासून म्हणजे गर्भ श्रीमंती आहे, आई वडिलाचा पैसा आहे, तो मुलगा कधीच म्हणजे तो मुलगा बरं का सुसंस्कारित असेल असं नाही, प्रत्येकच वाईट असेल असंही नाही आणि सुसंस्कारित असेल असंही नाही. मुलांना जो मुलगा कष्ट करून कमवतो, कष्टाची भाकर खातो, कष्ट करून कमवतो, अशा मुलाला मुलगी द्या. भलेही त्याच्याकडे एकर नसेल, तो एकरची 100 एकर करेल बरं का, संस्कार असतील तर. आणि संस्कार नसतील तर दारू पिऊन 100 एकर असेल ती सुद्धा एका रात्रीत घालवायला कमी करणार नाही. म्हणून मुलगी देताना गरीबाला द्या, संस्कार बघून द्या. कारण आजकाल प्रत्येकाला वाटतं शेतकरी नवरा नकोय, पण खरं सांगू का आमचे हे शेतकरी बरं का, म्हणून मी होकार दिला, म्हणलं शेतकरी नवरा करायचा. पण असो लग्नाला सुरुवात करायची बरं का, त्याआधी 2 आंतरपाठ धरणारे चला पटकन नाही, आंतरपाठ धरायला लागते ना या पटकनवर. लग्नाचा सर्वांनी आहेर करा बरं का, आहेर केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आणि अक्षता पोहोचल्या नसेल तर चपलन दगड फेकून मारू नका, अक्षता सर्वांनी फेका. असो लग्नाला सुरुवात होत आहे. ब्राह्मण काका मंगलाष्टक म्हणतील बरं का. अंतरपाठ सोडा, हार घाला. मामा मध्ये मध्ये यायची काय गरज होती का? नाही गोळ करून दोन्ही मामांनी खाली बसून घ्या. आता आता फक्त आमचे हेच उभे राहतील. मंडळ काय होते बिगाऱ्याचं लग्न पण लावून ये ना. काय नाही बाबा, असू द्या, मला सवय आहे रोजची. प्रेम तेवढं आहे त्यांचं, त्याला मी तरी काय करणार बर का. आता लग्न सोहळा थाटामाटात पार पडलाय, पण बर का महिला मंडळ लग्न झाल्यानंतर काय असतं हो? कशाला येड्यावानी
येड्यावानी करताय. येऊ नको म्हणलं कोणा डब्यात बसू. बरं का, लग्न झाल्यानंतर महिला मंडळ नाव घ्यायचा कार्यक्रम असतो का नाही? बरं का, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून पहिल्यांदा मी नाव घेणार, नंतर आमचे मुख्यमंत्र्याचे लाडके दाजे नाव घेतील. पण असं बरं का, घेऊ नाव घ्या म्हणतात, आवाज बोलतात. जगातला पहिला नवरा आहे असा की बायकोला आवाज बोलते. पण असू दे, घेते बरं का, घेते. यांचं एक सुंदर नाव घेते बरं का, घेऊ ना. देवळीत होती खिसणे, देवळीत होती खिसणे. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव? आनंदा. काय नाव? आनंदा. बरं झालं वैया मग जोला, माझ्या पहिलं की नवऱ्याचं नाव. काय सांगावं, आनंद असल्यामुळे मला पण खूप आनंद झाला. असो बर का, आनंदरावांचं एक सुंदर नाव घेते. देवळीत होती खिसणे. आमचे आनंदराव गेले संडासला, त्यांना डोकरान दिली डुसणी. आनंदराव आता तुम्ही घ्या की. व्यवस्थित नाव ऐकायचं आहे. सासू बसली आईस पैस, माधुरी बसली गवळ्याची म्हैस. काय म्हणलेत मला गवळ्याची? खरं सांगा मावशांनो, कुणी माझ्या आईसारखे, कुणी माझ्या बहिणीसारखे, कुणी माझ्या बापासारखे मी म्हैस दिसते का हो? कोण म्हणलं हो? अरे तुझ्या त्या रानात चराय आलते काय होय? विशाल मला म्हैस म्हणतोय, सुद्धा वाटत नाही. पण कशी दिसते मी? दिसते की नाही ओमिनी कार? दिसते की नाही मारुती 800? दिसते की नाही MG हेक्टर? दिसते की नाही लेक्सस? दिसते की नाही फॉर्च्युनर? दिसते की नाही MG हेक्टर? बघा नाही आमचं 3 ट्रॉलीचं ट्रॅक्टर. वागडा बर का, काय सांगावं, काय म्हणले मला गवळ्याची म्हैस. पण आता मी सुद्धा काही कमी नाही बायला मंडळ, मी सुद्धा एक सुंदर नाव घेते बर का. देवळीत होता पेढा, देवळीत होता पेढा. मी जर गवळ्याची म्हैस तर आमचे हे आनंदराव पखालीचा झाली की नाही पेटून पाठ. पण बरं का महिला मंडळ, तुम्ही म्हणाल एवढे नावं घेतली, एखादं देवाचं घे की. एखादं देवाचं नाव घेते बरं का, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. थोडे पुढे या की, मला दिसल अशी उभे राहा, मला थोडं दिसायला कमी आहे बरं का. देवाचं एक नाव घेते आणि सुंदर मोठं नाव घेते. कारण पूर्वीच्या महिला मंडळ ह्या आजीबाई बसलेल्या आहेत, खूप मोठं नाव घ्यायच्या, एकाच नावात अख्खी तीर्थ फिरून यायच्या. पण आताच्या मुलीला जर नाव घे म्हणलं तर ती नाव घेते पियुष. कधी सुरू झालं आणि कधी संपलं तिलाच माहिती बर का. एक सुंदर नाव घेते, सर्वांनी ऐका. आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा, मग पाहिला पालखीचा ओढा. पालखीच्या ओढ्यात नाचतो ज्ञानोबाऱ्यांच्या घोड्यात, ज्ञानोबाऱ्यांच्या घोड्याला गुजराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळ तुरा, गोपाळ तुऱ्यात पाहिला जनाबाईंचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळे, मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माल, मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ, भेळ मध्ये होता लसूण आणि होय कॅडबरी. आमच्या कारभाऱ्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. पण असू दे, आणखी एक नाव घेते, कारण मला बी काही मोहा आवराना असा नवरा म्हणल्यावर नाव घ्यावंच वाटतायत बरं का. आणखी एक नाव घेते. खनखन खोदले मनमन माती, बुरुज खणला अर्ध्या राती. बुरुजात निघालं माणिक मोती, राजानं दिला राणीच्या हाती, राणीनं ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेज
बरेच लोक भारतात कुठे गेले, आंघोळीला गेले, नऊ वाढ त्याला लाज वाटते मला. नवरा कशाला केला पान कान खायला, दागदागिने लिहायला. कांडून कुंडून पंचमी केली, काढता काढता लागला डोळा, लगेच आला पोळा. पोळ्याचे करते गोंडे, गणोबाचे वाकड सोने, घनसोतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेवू वाढू. लक्ष्मीची पाडू घाटी, लगेच आली पित्तर पाटी. पित्तर पाटीची निस्ते दाल घाटाला घालते मला, घाटात घसली घटी घट. शिलांनानं केली दाटी, शिलांनाचं घेते सोनं, दिवाळीला केलं येणं. दिवाळीची लावते पंती, सट आली नेमकी, सटीचा लावते दिवा. आदलीवर घेते गारा पायली, आदलीवर घेते सुजी, पायलीचा काढते घरा. आणि भुईवदनी हात जोडून सांगते तुम्हाला, एक झालं की बस करा. असं होतं बरं का. लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी नांदायला निघते बरं का. तुम्ही आता बसून घेतलं तरी चालेल. आणि माझी मंडळी काढून ठेवा, मला उद्या दुसरं लगीन करायचंय, कोणाला मागू. बरं का, बसून घ्या. काय सांगावं महिला मंडळ, लग्न झालं की नवरी मुलगी नांदायला निघते. चला हो लग्नाला माझ्या, आणि चला महिला मंडळ. मग ती नांदायला निघालेली मुलगी आपल्या आईच्या गळ्यात पडून रडते, बापाच्या गळ्यात पडून रडते, आणि नवे नवे आपल्या बहिणीच्या भावाच्या गळ्यात पडून रडते. सर्व पाहुणे रावळ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या गळ्यात पडून रडते बरं का. का तर 18 वर्ष माय बापाकडे राहिलेली मुलगी माय बापाला सोडून आज परक्याचं धन झाली. परक्या घरी तिला जायचं असतं सर्वांना सोडून, म्हणून ती मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडून रडते. पण हे सर्व पूर्वी व्हायचं बरं का. आता तुलनात होतं. पूर्वी मुलगी आईच्या बापाच्या गळ्यात पडून रडायची, पण आजकाल मुली पळून जातात बरं का. माय बापाच्या गळ्यात पडून रडत नाही. मुलगी पळून जाते, पळून जाऊन लग्न करते, नंतर मायबाप रडतात. का तर मुलगी पळून जाते म्हणून. खरं सांगू का, आज या तरुण मुलींना माझं सांगणं आहे, माझी विनंती आहे, ऐका ना माझ्या बहिणींनो, ऐका. शरीराच्या या चामड्यावर, या कातड्यावर हजारो कुत्रे लांडगे प्रेम करतील. या चामड्यावर, या शरीराची भूक भागवण्यासाठी, शरीराची हवस भागवण्यासाठी हजारो कुत्रे लांडगे तुमच्या पाठीमागे लागतील, लाल घोटक पाठीमागे लागतील. पण तुमच्यावर जर निस्वार्थ प्रेम करतील ते फक्त तुमचे मायबाप असतील. म्हणून प्रेम करायचं असेल तर आपल्या मायबापावर प्रेम करा. तुम्ही म्हणतात प्रेम करणं काय गुन्हा आहे का? मानो कि इश्क करना गुनाह नहीं है, मानो कि इश्क करना जरूरी नहीं है, इश्क करना बुरी बात नहीं है, लेकिन माँ बाप से भी जरूरी नहीं बरं का. त्या आई बापाच्या इज्जतीपेक्षा सुद्धा जरुरीचं नाही, महत्वाचं नाही. पण खरं सांगतो, एखाद्या बापाला तुम्ही 5 रुपयाचा पेन मागा, 5 रुपयाचा पेन तो बाप देत नाही, आणि दिला तरी तो पण काढून खिशाला लावतो आणि पेन दुसऱ्याला देतो. का तर तो पेन वापस यावा. मग आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली करताना कशाला तो मागं पुढे बघणार नाही का? 5 रुपयाचा पेन जर तो बाप दुसऱ्याला देऊ शकत नाही, मग काळजाचा तुकडा कसा कोणाला देईल? आईला गायला देईल. म्हणून मुलींनो, प्रेम करायचं असेल तर त्या माय बापावर प्रेम करा. पण आजकाल तसं होत नाही. 17, 17, 18 वर्षाच्या मुली माय बापासमोरून तोंड बांधून दुसऱ्याच्या गाडीवर बसून पळून जातात. सांगायची लाज वाटते. एखादा बाप गावातून निघू द्या, हजारो लोक त्याला रामराम करतील, हजारो लोक रोज त्याला नमस्कार करतील. पण ज्या दिवशी त्या बापाची मुलगी पळून जाते ना, त्या दिवशी तो बाप जिवंत असून मेल्यासारखा आहे. गावात तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही. गावातून चाललेला बाप त्या दिवशी खाली मान घालून चालतो. का तर 18 वर्ष जिला काळजाच्या तुकड्याप्रमाणे, काळजाच्या फोडाप्रमाणे जपलं, आज तीच मुलगी त्या मायबापाला सोडून पळून जाते बरं का. म्हणून या मुलींना माझी विनंती आहे, आपला बाप कितीही दुःख सहन करेल, कितीही अन्याय सहन करेल, एखाद्या गावातल्या एखाद्या व्यक्तीने शिव्या दिल्या तरी सहन करेल, कोणी मारलं त्याला काठीने तरी सहन करेल. पण ज्या दिवशी आपली स्वतःची पोटची मुलगी त्याला धोका देऊन निघून जाते ना, त्या दिवशी तो बाप सहन करू शकत नाही बरं का. तो बाप जिवंत असून मेल्यासारखा आहे. म्हणून मुलींना म्हणतो, पळून जाऊन लग्न करू नका.
आपल्या मायबापाच्या सल्ल्याने मायबापाच्या परवानगीने लग्न करा. कोणत्याच आईला किंवा कोणत्याच बापाला वाटत नाही माझी मुलगी कुण्या आयऱ्या गायऱ्याच्या हातात जावी. हे पण मुलींना विनंती आहे, पळून जाऊन लग्न करू नका. आपल्या माय बापाला समाजामध्ये खाली मान घालावी लागेल असं गैरवर्तन करू नका. पण त्या मुली तरी काय करतील. आजकालचे पिढीच तशी आली, आजकालचे संस्कारच तसे आले. आजकाल फॅशन आली, फॅशन बरं का मामा. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये काय काय झालं सांगून जाईल एका गीतातून. कोणीतरी कवी कुठंतरी लिहून ठेवतोय, एक गीत आहे त्या गीतातून वर्णन करेल. दुनिया बिघडून गेली कशी व दादा फॅशन आली अशी. दुनिया गेली कशी व दादा फॅशन आली अशी. नाही ठेवले वाटावर मी शिर दादा फॅशन आली अशी. नाही ठेवले वाटावर शिर दादा फॅशन आली अशी. वाटावर मी शिव दादा फॅशन आली अशी. नाही वाटावर ठेवले मी शिव दादा फॅशन आली अशी. आई बापाची करी ना किंवा बापाची करी ना किंवा साधा मोबाईल मध्ये सजीवा. मोबाईल मध्ये सजीवा. बाय बाप आजकाल मोबाईल मध्ये जीव. मोबाईल आला या कलियुगामध्ये. आणि या मोबाईलने काय काय केलं माहितीये का. या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक नावाचे 2 ऍप आले बरं का. या 2 व्हायरसने काय केलं तर माणसाच्या आतला माणूस झोपवलाय. माणसं समोरून माणूस जातो, राम राम करायला तयार नाही, बोलायला तयार नाही. का तर व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, युट्यूब आलं. माणसात माणूस राहिला नाही. माणसं समोरून माणूस जातो, बोलायला तयार नाही. आमच्याकडे एक अशीच घटना घडली. एक जोडपं घरामध्ये नवरा जेवायला बसला, बायको किचन वाट्याजवळ उभी होती मोबाईल मध्ये बघत. नवऱ्याने इकडून व्हॉट्सअपला मेसेज टाकला, ताटातली भाजी संपली, भाजी वाढ. तिकडून बायकोने पण SMS टाकला, पातेल्यातली पण संपली, तुम्ही ताटच गेला. एवढं या व्हॉट्सअपने फेसबुकने केलंय बरं का. पण काय सांगू, हे आहे तेवढं चांगलं आहे आणि घातक हे आहे. म्हणून माणसाने माणसाची नीट वागावं, माणसाने माणसात राहून माणसाची माणुसकीने वागावं, यालाच माणुसकी धर्म म्हणतात. पण बरं का आजकाल ते राहिलं नाही. आई बापाची करी ना किंवा आई बापाची करी ना किंवा मोबाईल मध्ये सजीवा. मोबाईल मध्ये व्हॉट्सअप फेसबुक न केली कशी व दादा फॅशन आली अशी. दुनिया आणि दादा या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल सून सासूला विचारायला तयार नाही, सासू सुनाला नीट बोलायला तयार नाही. सासू सुनाला म्हणते माझ्या काळात असं होतं, माझ्या काळात तसं होतं, माझ्या काळात हे असं चालत नव्हतं, माझ्या काळात तसं चालत नव्हतं, माझ्या काळात मी रोज 2-2 कोंबड्या विकायचे चोरून. बरं का, मग खरं सांगू का, तुझ्या काळात तू एकटी जिवंत राहिली, बाकीच्या सगळ्या गेल्या. तू तुझ्या काळातल्या बढाया मारू नको. आजकालच्या सुनांना त्यांच्या मनासारखं जगू दे बरं का. आई बापाचा ठेवी ना मान, बापाचा ठेवी ना सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, ठेवी ना मान. विसरून गेली भान, विसरून गेली आम्हाला, कशी विसरून गेली भान, विसरून गेली आम्हाला. बायको नांदना नवऱ्या पाशी व दादा आल्या अशी. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल मुलगी शिकली, प्रगती झाली. तुम्ही आधी म्हणतो मुलगी शिकली, प्रगती झाली. खरं सांगतो स्वागत दादा, पहिली मुलगी शिकली, डॉक्टर झाली, वकील झाली, पायलट झाली, नवे अंतराळवीर झाली, सुनीताताई विद्या. नवी मुलगी झाशीची राणी झाली, मुलगी राष्ट्रपती झाली, प्रतिभाताई पाटील. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली, डॉक्टर झाली, वकील झाली. खूप मुलगी शिकली. शिक्षणाची ज्ञानगंगा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जनमानसात पोहोचवले. मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो त्यांनी मिळवून दिला. मुलगी शिकली, प्रगती झाली. पण आजकाल मुलगी शिकली, प्रगती नाही तर अधोगती झाली. का? मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगी शिकली, प्रगती झाली. कॉलेज मधून पळून गेले, कॉलेजमधून पळून गेली, कॉलेज मधून पळून गेले, कॉलेजमधून पळून गेली. तिच्या बापाने घेतली फाशी व दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी व दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी व दादा फॅशन आली अशी. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल एक तरुण मुलं
काय सांगावं या मुलांचं, मुलींना दोष देण्यात उपयोग नाही. हे मुलं सुद्धा आता पायाची झाली या काळी स्वभावाची वाडी आणि तरी मी पेतो या शिवदादा आजकाल हे तरुण मुलं बिघडले. नको नको त्या मंत्र्यांच्या आमदारांच्या नको नको त्या राजकारण्यांच्या वाढदिवसामध्ये राजकारण्यांच्या मिरवणुकीत निवडणुकांच्या मिरवणुकीत नाचायला लागले, दारू पिऊन कुठेतरी लोळायला लागलेत, व्यसन करायला लागलेत. म्हणून यांचे लग्न जुळना, या पोरांचे लग्न जुळना, या पोरांना बायका मिळाला. हो. काय आलं यांच्या नशिबी व दादा आली बर का दादा, अशी फॅशन आली म्हणून या फॅशनचं वर्णन करावं तितकं कमी आहे. म्हणून जाता जाता एवढंच या मुलींना सांगून जाईल, लग्न करा पण आपल्या आईच्या आपल्या बापाच्या संमतीने लग्न करा. पळून जाऊन लग्न करू नका. माय बापाचं तोंड काळं होईल असं गैरवर्तन करू नका. आणखी एक भारूड आहे बरं का. स्वागत दादा, अर्धा तास कार्यक्रम आहे, कुणी सुद्धा उठू नका, जागा सोडू नका. महत्वाचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं पात्र आहे. तुम्ही माझ्या भारूड गंगा युट्यूब चॅनलला जाऊन बघा, स्वर कृपा युट्यूब चॅनलला जाऊन बघा. 2 युट्यूब चॅनल आहेत माझे, भारूड गंगा, स्वर कृपा सर्च करा. कमीत कमी किती माहिती का, 100 ते 125 लाख लोकांनी बघितलं, म्हणजे 10 मिलियनच्या वर ते भारूड गेलं, ते पात्र गाजलं. असं पात्र तुमच्या समोर सादर करणार आहेत. त्या पात्रामध्ये मला नरेंद्र मोदी साहेब, शरदचंद्र पवार साहेब बघायला आलते, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. कुणी सुद्धा उठू नका, अशीच गर्दी शेवटपर्यंत ठेवा.
सोमाग्या काय नाही वाटलंच तर हे पातीला घेऊन जा याच्यात टाका कसं आहे सगळ्यात फिरत बसले तर सकाळी येतच व्हायची बारोडाचा कार्यक्रम जायचा बाजूलाच असो आणि केसारी मैना काळे पोत मनी गे पोत गे मन्याला आयुष्य मागणे धन्याला पोत गे मन्याला पोत गे मन्याला आयुष्य मागणे धन्याला पोत गे मन्याला आयुष्य मागणे धन्याला एक शोभ शुभाये एक शोभ शुभाये तुझ्या लेकीला सोन्याचा दुबारे तुझ्या लेकीला सोन्याचा दुबारे तुझ्या लेकीला सोन्याचा दुबारे एक जना विनाये तुझ्या नक्कीला सोन्याच्या पिनागे तुझ्या नक्कीला सोन्याचा पिनागे तुझ्या नक्कीला सोन्याचा पिनागे आपली भरा जोंधळ दे आपली भरा जोंधळ दे तुझ्या लेकाला खेळायला खोटोला दे तुझ्या लेकाला खेळायला खोटोला दे तुझ्या लेकाला खेळायला खोटोला दे वाढवा आणि केसारी मैना काळे पोत मनी गे सारी मैना काळे पोत मनी गे सारी मैना काळे पोत अनसुया गे पोत गे काळा मनी गे दाबून घ्या दादा एवढा मोठा टोनक्याचा अजून गोंधून घ्यायचं कळत नाही इकडे ये तुझ्या नाकावर खंडाराचा घाट पान तिची मोतानी टरक काढते बस फिरत कवर बी चाका आपलं तुला बरोबर नाव येईल आणि वाढ माय महाजी निवृत्ती याची माय आणि वाढ माय महाजी ज्ञानाची माय आणि वाढ माय महाजी चांगदेवाची माय वाढ 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 माय माझी स्वागत दादाची माय वाढ माय माझी अध्यक्षाची माय वाढ 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 द्वंद्वी झालेले उपाशी नुसतं किरकिर 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 करतं बापावर गेलं मुर्दा काय सांगावं आजकालची लेकरं पाव खाऊन आतपाव झाले अंगात ताकद राहिली नाही दंडात ताकद राहिली नाही पोरं वाजून गेलेत निबात खायलाच काही नाही ते तरी काय करतील सुया घे पोत घे दिवा घे काळमणी घे चार्जर घे हेडफोन घे मोबाईल घे मोबाईलचा कवर घे सिम कार्ड घे सगळंच घे चहाची गालन घे 4 बांबू घे सरपान घे राखेलचा डबा घे अन्न स्टील खाली करी तर ते पण घे सोबतच घेऊन आले वाढ 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 हाड 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 म्हणलं की अरे हाड काय सांगावं गावठी कुत्रे म्हणून जास्त भुकत इंग्लिश कुत्र्याचं काही खरं नाही बरं का ते मालक आल्यावर भुकत चोर आल्यावर झोपत पण हे गावठी कुत्रे काय सांगावं बस असू दे भुकू नको आता बर का काय सांगावं तुम्हाला ते कोपऱ्यामधले दादा काय नाव त्यांचं टी शर्ट वाले हे कोपऱ्यात हात बांधून उभे आहेत काय नाव अनिकेत दादा अनिकेत राव कवाधारनं माझ्याकडे बघतायत भिकारीने आवडलेली दिसते तरी म्हणलं आल्यापासून गड्यानं पापणी सुद्धा खाली टाकलेली काय नाव म्हणले अनिकेतराव लगीन झालंय का नाही करता का माझ्याशी 2026 ची वापरणी नाही म्हणू नका नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेबांनी काढली एकावर एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोफत पिंट्या अनिकेत पप्पाला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर पिंट्या पिंट्या काय झालं तुझी मान बिन मोडली की का थांबा सरळ करते हा
की आता बरं का अनिकेतराव तुमच्याशी लगीन केलं असतं बरं का, पण मला कधी मागच्या महिन्यात नरेंद्र मोदी साहेब बघायला आलते. मोदी साहेब आले, मोदी साहेब आले तसे मोदी साहेब मला काय म्हणतात माहिती का? मोदी साहेब माझ्याकडे बघितलं मला म्हणतात, मित्रांनो मेरे प्यारे भारतवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया है. मोदी साहेबांना म्हणलं नका बाई तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं. मी अनिकेतरावांना शब्द दिला ते अजून माझ्या वर्षात तसेच उभे राहिले. पण काय सांगावं, मोदी साहेब निघून गेले नंतर मला बघायला शरदचंद्र पवार साहेब आले. आता माझा विको पूर्ण झिरो करा, डायरेक्ट झिरो. रिपीट पण नाही आलं पाहिजे. हॅलो वाह, सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं का. पवार साहेब मला बघायला आले, थोडा ट्रबल द्या. पवार साहेब बघायला आले तसे पवार साहेब मला काय म्हणतात माहिती का? चालू पावसात पवार साहेब मला म्हणतात, थांबा थांबा येत. पवार साहेब म्हणल्यावर थोडी तयारी करावी लागते आधी बरं का. पवार साहेब मला म्हणले, एका बाईचा हात असतो, काही तसंच हात माझ्या सुद्धा पाठीशी काही बाईचा असावा एवढी वेळाची काय तो माझ्या डोक्यासारखं होतं. जय बाय. पवार साहेबांना सुद्धा नाही म्हणले. शेवटी मला बघाय आता विपद्या मला बघाय शेवटी दादा कोंडके आलं. दादा कोंडके आले तसे दादा कोंडके एकटे नाही आले. दादा त्यांच्या मावशीला सोबत घेऊन आले. अनिकेतराव आले तसे त्यांच्या मावशीला काय म्हणतात माहिती का माझ्याकडे बघून? आपल्या गावात काय देखणी भेटाळीन बाय आली. भाऊजे मला या बाईसोबत लगीन करायचं लगीन. हिला माझी राणी बनत ठेवलं. राणी माझ्या कुत्र्यामध्ये घर देतो. त्या माझी बसा बोलत मला दादा तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं, तुम्ही खूपच गडबडीत दिसताय. आणि तुमच्याशी लगीन करून तुम्हाला काय नावा नाका मरू. दादा इकडे या, दादा तिकडे जा. त्यापेक्षा तुम्ही तिकडे जा, नाहीतर आले मी तर तुम्हाला रक्षाबंधनला या, राखी बांधते, विषय क्लोज. दादा निघून गेले. नंतर मला बघायला निळूभाऊ फुले आले. मराठी पिक्चरचे विलन निळू फुले आले तशी निळू फुले मला काय म्हणतात माहिती का? बाई बाई म्हणलं मुलगा भाड्याच्या घरात राहून मला कुशाल वाड्यावर बोलवतो, लाज सुद्धा वाटत नाही. तिथूनच वापस हाकलून दिला, येऊच नको म्हणलं. ते गेले. नंतर मला बघायला नाना पाटेकर आली की क्रांतीवीरच्या अंदाजात नाना मला काय म्हणतात माहिती का? नाना माझ्याकडे बघून मला म्हणतायत, इतकंच म्हणले, पुढे बोलायचंच लायकीचे नाही. नाना बी निघून गेले. नंतर सल्याला पुढे जाऊन निघतो. सलमान खान आला की मला बघाया आला. तसा सलमान खान मला काय म्हणतो, बाईडे आता लगीन करीत तर तुझ्याशीच, नाहीतर तसाच राही. म्हणलं तसाच राही. अजून कपडे काढून बॉडी दाखवते लोकांना. तसाच हे म्हणलं आता लगीन करीत तर तुझ्याशी. सलमानला म्हणलं अरे लाज वाटू दे, माझ्या आजीला पण बघायला तर अजून तसाचे वय. म्हणलं अजून तसाचे, 60 वर्ष वय झालं पण अजून तसाचे. आता लगीन करीत तर तुझ्याशीच, नाहीतर तसाच राही. म्हणलं लग्नच करू नको, तसाच राही. अजून म्हणतोय काय सांगावं. म्हणलं लॉरेन्स बिस्नो तो हे मागं लागलाय, उगं माझ्याही मागं लागायचं कशाला, घरावर दगड घेतो. सलमान खानला सुद्धा नाही म्हणले, सगळ्यांना नाही म्हटले. पण बरं का अनिकेतराव तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं, पण तुम्हाला की नाही बरं का, तुमच्याशी लगीन नाही जमायचं, पण तुम्हाला की नाही जाताना हात कापाय. आता कसं करू, तुम्हाला की नाही जाताना किती कष्ट पडू दे मला, मी हार मानित नाही. जाताना की नाही तुम्हाला एक गोड ती देऊन जाते. असं आणि ते खुश झाले बरं का.
पण असं असे सर्वजण मला बघून कटाळून गेले. त्यांना नाही म्हणले अनिकेत रावांची अगरबत्ती कुठं लावायची. पण बरं का महिला मंडळ आणि बाई तुला अग ताई तुला काय गुरगुंडा होईन गुरगुंडा होईन तुला गुरगुंडा होईन आणि बाई तुला 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 बाई गुरगुंडा होईन तुम्ही म्हणाल कवा धरणीनं बोरगुंडा 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 लावलं. नेमकं बोरगुंडा म्हणजे काय ऐका. बोरगुंडा म्हणजे हे लेकरू नाही बरं का. बोरगुंडा म्हणजे हे लेकरू नाही. बोरगुंडा म्हणजे पैसा अडका नाही, संपत्ती नाही, इस्टेट नाही, जमीन जुमला नाही. तर बोरगुंडा म्हणजे ज्ञान. मग असं हे ज्ञान कोणाला झालं, असा हा ज्ञान रूपी बोरगुंडा कोणाला झाला तुम्हाला आम्हाला प्रश्न पडेल. हा बोरगुंडा झाला देऊचे कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी जन्माला तुकोबाराय आले. तुकोबाराय नावाचा बोरगुंडा जन्माला आला. काय केलं या बोरगुंड्याने. अहो या देशाचा या लोकांचा माथा सुधरावा म्हणून गाथा तुम्हाला आम्हाला दिला. काय केलं तुकोबारायने. तुकोबारायने गाथा दिला. तुकोबाराय म्हणतात हेचे दान देवा देवा तुझा विसर व्हावा आणि गुण गावी नावडी ह्याची माझी सर्व जोडी. बाय बा तुकोबाराय देवाला मागणं मागतात. द्यायचं असेल तर एकच दे, तुझं नाम गोड नाम आवडीने गाईल एवढंच मला दे. पण आजकाल तुम्ही आम्ही मागणं मागतोय ह्याचे दान देवा देवा शेजारच्याला रोग व्हावा, त्यातून त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. असं देव कसं मागणं पुरं करील हो. पण काय सांगावं नवे नवे हाच बोरगुंडा असाच बोरगुंडा आळंदीचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आला. पुराय खालीच बर का. आळंदीचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी बोरगुंडा जन्माला आला. माऊली ज्ञानराज नावाचा बोरगुंडा जन्माला आला बर का. काय केलं या बोरगुंड्याने तर अवघ्या 16व्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. अवघ्या 16व्या वर्षी माझी माऊली जगाची माऊली झाली. नवे नवे शस्त्र अस्त्राच्या काटेरी झुरपात घोरपाळणाऱ्या मानवी मनाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ लिहिला. असा बोरगुंडा माऊली सारखा जन्माला आला. माय बाप नवे नवे बोरगुंडा जन्माला आला तो छत्रपती शहाजी राजे आणि जिजाऊ मातेच्या पोटी. कोणता बोरगुंडा जन्माला आला ढोलकीवाले लक्ष ठेवा. कोणता बोरगुंडा जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बोरगुंडा. काय केलं या बोरगुंड्याने. अवघ्या 16 वर्षी माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अवघ्या 16 वर्षी माझे राजे या देशाचे राजे झाले. जानता राजे तुम्ही आम्ही आज म्हणतोय. काय केलं माझ्या राजांनी. अहो अवघ्या 16 वर्षी राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करावं, हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो स्त्रीची इच्छा. या उक्तीप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापन करावं. मग ते कसं ते काय आहे बारवर जाऊन. आणि शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते हो. पूर्वीचे मावळे असायचे सकाळी लवकर उठे, लवकर घोड्यावरती बसे, घोड्यावर बसून युद्धाला सुटे, ढाल तुटे तलवार तुटे पण पिछे न हटे असे पहिले मावळे होते. पण आजकालचे मावळे कसे सकाळी संध्याकाळी लेट निजे, सकाळी लेट उठे, उठल्याबरोबर दारूच्या अड्ड्याकडे सुटे, बाटली फुटे पण गडी पिछे न हटे असे आजकालचे मावळे. आजकालचे मावळे दोन कावळे. खरं सांगतो बर का शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे सुद्धा तेवढे एकनिष्ठ होते. मावळ्यांचं सुद्धा राजावर प्रेम होतं. अवघ्या 16 वर्षी माझ्या राजांनी गड किल्ल्यातून निघावं, दऱ्या खोऱ्यातून निघावं, गड किल्ले जिंकण्यासाठी राजांनी घोड्यावरती बसावं. राजांनी जसं घोड्यावरती बसावं, घोड्यावरती बसावं, घोड्याला टाच मारावी तसा तो घोडा खिंचावा. अवघ्या 16 वर्षी माझ्या राजांनी दऱ्या खोऱ्यातून निघावं, घोड्यावरती बसावं, घोड्याला टाच मारावी, लगाम खेचावी आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजांनी कधी म्हणलं का माझ्या आज जरा तब्येत ठीक नाही, आज जरा अंग कचकच करतंय, हातपाय दुखतायत, हातपाय गळून गेलेत, आजचे दिवस मी आराम करतोय, मावळ्यांना तुम्ही जा. नाही ना मायबाप. आणि एवढं स्वराज्य कशासाठी उभं केलं तर तुमच्या आमच्यासाठी. म्हणून त्या राजाची जयंती साजरी करत असताना
बाईलाही वाड्यावर बोलू नका, मुन्नीलाही बदनाम करू नका, शिलाला जेवण करू नका. त्या राजांच्या जयंतीमध्ये त्या राजांना शोभेल असे कार्यक्रम ठेवा. नवे नवे आजकालच्या तरुणांना दिशा मिळेल असे कार्यक्रम ठेवावा. लावण्या ठेवू नका, डान्स ठेवू नका, डीजे लावू नका. डीजे लावू नका या मताचा मी नाही, डीजे लावा, पण डीजेवर गाणे कुठले लावावे हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. नुसतं कपाळाला चंद्रकोर लावली, दाढी वाढवली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं म्हणून शिवाजी राजे होत नाही बरं का. शिवाजी राजे होत नाही, शिवभक्त होत नाही. तर त्यासाठी आपल्या बायांकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असावी हे राजाकडून शिकावं. ते जर जमलं तरच खरी शिवजयंती, तरच तो खरा शिवभक्त. कारण ज्या वेळी शाहिस्ते खानाचे बोट छाटले गेले, शाहिस्ते खान खिडकीतून उडी मारून पळाला, त्याचे बोट छाटले गेले, त्याची बेगम परत आली आणि त्या शाहिस्ते खानाला म्हणली, खान साहब वो शिवाजी ने दगा किया, शिवाजी ने अपनी बेटी भगा ले गया. बरं का. त्या खानाला त्याची बायको म्हणते, त्याची बेगम म्हणते, आपली मुलगी घेऊन तो शिवाजी राजा पळून गेला. त्या खानाने काय उत्तर द्यावं? अरे चुप बैठ बेगम, वो शिवाजी राजा है, वो माता भगिनी का सम्मान करता है, उनको भगा के ले जा नहीं सकता. एवढी दुश्मनाची सुद्धा त्या राजावर निष्ठा होती, दुश्मनाला सुद्धा त्या राजाचं चरित्र माहित होतं. म्हणून तुम्हाला आम्हाला आज शिकण्याची गरज आहे, आज जाणून घेण्याची गरज आहे शिवजयंती साजरी कशी करावी. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, तुमची या देशाला गरज आहे. तुझी नाही का गरज? तू का राजा होऊ शकत नाही? का त्यांचे गुण घेऊ शकत नाही? आणि असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा त्या शहाजीराजे जिजाऊ मातेला झाला शिवाजी महाराज नावाचा. मग तुम्ही म्हणतात हे ज्ञान, तुम्ही ज्ञान करताय, बुरगुंडा करताय, पण ज्ञानाला या जगात किंमत नाही. सगळे पैशाला किंमत देतात, पैशापेक्षा मोठं कोणी नाही. पण खरं सांगू का मायबाप, तुम्ही म्हणतात पैशाला किंमत आहे, ज्ञानाला किंमत नाही, तर एक सांगून जाईल, मला सांगा धीरूभाई अंबानीचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे? खरं बरोबर आहे का? नाही ना. टाटा बिर्ला अदानी यांचे फोटो कोणाकोणाच्या घरात आहे? खरं बरोबर नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे? खरं बरोबर आहे ना. वाह. धर्मवीर संभाजी राजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे ना? सर्वांच्या घरात आहे. नवे नवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सर्वांच्या घरात आहे. काय यांचे फोटो आपण घरात लावतो? कारण या सत्पुरुषांनी यांच्याकडे ज्ञान होतं, ज्ञानाचा साठा होता, ज्ञानाने ही माणसं मोठी होते. म्हणून ज्ञान सर्वात महत्वाचं आहे. म्हणून आजकालच्या या तरुण मुलांना माझं सांगणं आहे, मुलांनो शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि पुस्तक वाचा. कारण पुस्तक वाचलं की मस्तक सुधारेल आणि सुधारलेल्या मस्तकाला कोणापुढे नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही, हे पुस्तक शिकवतं. म्हणून अभ्यास करा. आमचे संत भगवान बाबा वामन भाऊ सांगायचे बरं का, तुम्ही एकदा बीड जिल्ह्यामध्ये भगवानगडला जाऊन बघा, तिथं भगवान बाबाचं समाधी स्थळ आहे, ज्ञानाचार्य नामदेव महाराज शास्त्री, माहित असेल, ऐकून असाल तुम्ही. भगवान बाबा वामन भाऊ सांगायचे, एकतर विका पण मुलांनो शाळा शिका, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो ढरढरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानाला इथं किंमत आहे. म्हणून असं हे ज्ञान सर्वांनी ग्रहण केलं पाहिजे, ज्ञानाचा दिवा घरोघरी लागला पाहिजे. म्हणून असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा तुम्हाला आम्हाला सर्वांना हो. पण आजकालच्या मुलांना व्यसन लागले. 17, 18 वर्षाची कारटे आज दारू पिऊन पडू लागले, कुठेतरी लोळू लागले, गुटखा विमल खाऊन. खरं सांगू का मुलांनो, दूध प्या की, दूध प्या, बॉडी कमवा. पण आजकाल दारू पिऊन मुलं व्यसनी झालेत, कुठेही लोळू लागले, कुठेही पडू लागले, माय बापाचा धाक राहिला नाही. म्हणून आजकालच्या या तरुण मुलांना सांगणं आहे, अरे दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आपल्याच खिशातले पैसे जाऊन आपल्याच तोंडात माती येते. ते दारू पिऊ नका, ते व्यसन करू नका. आज अरे दादा नको लागू दारूच्या नादा, अरे दादा नको लागू दारूच्या नादा, अरे दादा नको लागू दारूच्या नादा. आणि बायको लेकर उपाशी ठेवले सोडून काम धंदा, बायको लेकर उपाशी सोडून काम धंदा धंदा धंदा. मावशांनो उठू नका, खाली बसा, तुम्हाला माझ्या लेकराची शपथ आहे.
खाली बसा आता एक जरी उठली तर ती डायरेक्ट यमाला जाऊन भेटली. कोणी सुद्धा उठू नका, 5 मिनिटं कार्यक्रम आहे, तुमच्यासाठी खूप दुरून आलो. खाली बसून घ्या बर का. या दारूचा नाद लय वाईट, रोज रोज पिऊन हा होतोय ताये, याला वर जाण्याची लय गाये, सकाळी 5 वाजताच मिळाला ना बाये, तोंडात बाटली तशीच होती ना बाये. काय सांगावं, बायकोला म्हणला तुला पिक्चरला नेतो, लेकराला म्हणला शाळेत पास हो तुला बुलेट घेऊन देतो, मुलीला म्हणला शाळेत पहिल्या नंबरने पास हो तुला आयफोन घेऊन देतो, स्कूटी घेऊन देतो. सगळं काही येतच विसरून गेला आणि तोंड वासून निघून गेला. काय सांगावं, असं हे दारूचं व्यसन. म्हणून मला मुंबईला नेतो म्हणला होता, दादा कोटीचा पिक्चरला जातो म्हणला होता, लेकरा बाळाला कपडे घेतो म्हणला होता, कसा विसरून गेलाय वागा, कसा विसरून गेलाय वागा. अय दादा दादा कसा विसरून गेलाय वागा. अरे दादा नको लावू दारूचा नादा, अरे दादा नको लागू दारूच्या नादी, अरे दादा नको लागू दारूच्या नादी. म्हणून म्हणतो कुठलंही व्यसन करू नका, फॅशनच्या नादी लागू नका. आणि तरुण मुलांना एक महत्वाची सूचना आहे, महत्वाचं सांगणं आहे, गेमच्या नादाला लागू नका. आता 4 दिवसापूर्वीची घटना आहे, तुम्ही ऐकली असेल किंवा नसेल. एक आमच्याकडं 25 वर्षाचा तरुण बर का, गेम खेळायला 10 लाख रुपये हरला, शेवटी औषध पिऊन मरून गेला. पण त्या माय बापाचे काय हाल असेल, त्याचं लग्न सुद्धा झालेलं नाही. पोरांनो तुम्ही गेम खेळसाल, हारसाल, निघून जासाल, मरून जासाल, पण त्या पाठीमागे त्या माय बापाचे काय हाल होईल याचा जरा विचार करा. म्हणून गेम खेळू नका. कोणीही म्हणतं आजकालचे रीलस्टार उठून सुटून जंगली रमी पे आहो ना महाराज, कशाला आहो मारायला. म्हणून ती गेम खेळू नका. आणि रीलस्टार एखादा बसलेला असेल, इथं बसलेला असेल, त्याला विनंती आहे हात जोडून, तुमच्या रील्सच्या माध्यमातून गेमच्या जाहिराती करू नका. पवन जाधव नावाचा मुलगा आहे, सोलापूर जिल्ह्यातला कुठला तरी आहे, त्याने सुद्धा गेमची जाहिरात केली. 25 लाख त्याचे फॉलोअर्स होते. 4 ते 5 दिवसापूर्वी त्याचं अकाउंट बंद झालं. कशामुळे तर या गेमच्या जाहिरातीमुळे. रडतोय बिचारा, पण बिचाराही म्हणता येणार नाही. आणि असू द्या, त्याचेही कष्ट होते, मेहनत होते, पण या गेमच्या जाहिराती रील स्टारांनी करू नये. आणि रील स्टार होण्यापेक्षा रिअल स्टार व्हा. रील स्टारला इथं महत्व नाही, रिअल स्टारला महत्व आहे. म्हणून रिअल स्टार व्हा, कुणाच्या तरी कामाला या, कुणाच्या तरी उपयोगाला या. म्हणून जाता जाता एवढं सांगून जाईल, बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, काही चुकलं उकलं असेल, वाणीचा दोष समजून तुमचं लेकरू समजून मला माफ करा. बरोबर बोललो ना. काल असं झालं, पुण्यामध्ये भावड बोलता बोलता बोलून गेलो, काही एक शब्द बोलता बोलता चुकला असेल, मला माफ करा. मी तुमच्या बापासारखे, तुम्ही माझ्या लेकरासारखे. ताणू आणलं लोकांनी. बोलताना शब्द घसरला नाही पाहिजे, जीभ घसरली नाही पाहिजे. चालताना एखादा पाय फ्रॅक्चर झाला, पडलो, पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला, 4 दिवसात कव्हर होईल, नीट होईल. पण बोलताना जर एखादा शब्द घसरला ना, मंत्र्यासारखा मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, पंतप्रधान असू द्या, राजीनामा द्यायची वेळ येते. म्हणून बोलताना शब्द जपून वापरले पाहिजे, कारण शब्द हे शस्त्रही आहे आणि शास्त्रही आहे. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे. म्हणून जाता जाता एवढे सांगून जाईल, बोलता बोलता काही एक चुकलं असेल, तुमचं लेकरू समजून माफ करा. कोणाला 2 लेकरं असतील त्याने मला 3रं लेकरू समजा, कोणाला 1 असेल त्याने 2रं समजा, कोणाला काहीच नसेल त्याने मला दत्तक घ्या. तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावाचा करा. तुम्ही आळंदी पंढरीची वारी कारण तिकडेच मारा, असं म्हणणार नाही बरं का. खूप गोड लोक आहेत, खूप मोठा समाज जमा झाला. आणि एवढं मोठं हे तुमचं गणेश तरुण मंडळ बरं का, नवसाचा राजा, संत मायाचा राजा. तुम्ही सर्वांनी तन मन धनाने हे कार्य चालू ठेवलंय. दरवर्षी 26 का 27 वर्ष झालीत म्हणे चालू ठेवलंय. आमचे स्वागत दादा असतील, अध्यक्ष उदय दादा असतील, आणि आमचे पवन दादा असतील. सर्वांनी खरं तर उदय दादांनी फोन केल्यानंतर स्वागत दादा 8 दिवस झाले माझ्या संपर्कात आहे. तारीख खाली नव्हती, पण त्यांना त्यांची विनंती होती, त्यांना तारीख दिली. दुसरीकडे तारीख गेली होती, पण ऍडव्हान्स न आल्यामुळे त्यांना ती तारीख भेटली. नशिबानं. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देते. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. आणि
या वर्षी नाही घेतलं तर पुढच्या वर्षी उखाण्यात घेईल असू द्या. म्हणून लहानापासून थोरापर्यंत चटाया आथरणाऱ्यांपासून तर मंडप लावणाऱ्यापर्यंत साऊंड सिस्टीम वाल्या सगळ्यांसाठी सर्वांनी धन्यवाद देतो. सर्वांनी एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा. असो सर्वांना धन्यवाद देतो आणि भारुडाला पूर्णविराम देतो. एक भजन होईल ज्ञानेश्वर माऊली दान देगा देवा तुझा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. बर का माझ्यासोबत आलेले हे कलाकार मंडळी हे महाराज तुम्हाला शूटिंग करताना दिसत आहेत पण हे खूप मोठे कीर्तनकार आहेत. तुम्ही मयूर महाराज आवटे सर्च करून बघा युट्यूबला. महाराजांचे खूप कीर्तन युट्यूबवर आहेत. 500च्या वर व्हिडिओ तुम्हाला दिसतील. हे महाराज सुद्धा खूप मोठे कीर्तनकार आहेत बरं का. आणि हे दादा सुद्धा खूप मोठे मृदंगाचार्य आहेत, गायक आहेत. सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि कलाकार हे वक्त्याचे प्राण असतात म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि भारुडाला पूर्णविराम. संत महाराजांचे श्री नवशा गणपती मंदिर व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश जयंतीनिमित्त महिलांच्यासाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेची सोडत सुद्धा आत्ताच होणार आहे. स्पर्धेमध्ये टोटल 5 विजेतेपद काढले जाणार आहे. या स्पर्धेचे नियम अटी असे आहे. या बॉक्स मधून 5 चिठ्ठ्या काढल्या जातील. या 5 चिठ्ठ्यांवर ज्या महिलेचं नाव आहे ती महिला इथे उपस्थित असेल त्यांनाच विजेता घोषित करण्यात येणार आहे. सर्व महिलांसाठी एक सूचना आहे. ज्या महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांचं नाव आलंय त्यांना विजेते घोषित करण्यात येतील. जी महिला इथं उपस्थित नसणार त्यासाठी दुसरी चिठ्ठी काढली जाणार आहे. 5 नंबर साठीचं बक्षीस पहिला काढण्यात येणार आहे. या 5 नंबरच्या विजेत्या आहेत रुपाली शशिकांत लसनापुरे. उपस्थित आहेत का बघा 5 नंबरच्या विजेत्या. 5 नंबरच्या विजेत्या रुपाली शशिकांत लसनापुरे उपस्थित नसल्यामुळे दुसरी चिठ्ठी काढण्यात येणार आहे. हे 5 नंबर साठीचं बक्षीस आहे. आराध्या उमेश मगदूम. आराध्या उमेश मगदूम 5 नंबरच्या विजेत्या आहेत आराध्या उमेश मगदूम. यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आराध्या उमेश मगदूम 5 नंबरच्या विजेत्या. अध्यक्ष पाच नंबरच्या विजेत्यांचं या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होते. 5 नंबरच्या विजेत्या यानंतरचा 4 नंबरच्या विजेत्या या 4 नंबरच्या विजेत्या आहेत प्रमिला महादेव ताकमारे. 4 नंबरच्या विजेत्या आहेत का बघा. प्रमिला महादेव ताकमारे आहेत का. 4 नंबरच्या विजेत्यांची चिठ्ठी नाही आहे, परत दुसरी चिठ्ठी काढा 4 नंबर साठी. 4 नंबरच्या विजेत्यांसाठी परत एकदा नाव महेश दीपक सूर्यवंशी. महेश दीपक नाही पण हे घेतलं जाणार नाही हे नाव, कारण लेडीज साठीचं नाव आहे. महेश नाव टाकले याच्यावर महेश दीपक.
लेडीजसाठी स्पर्धा आहे कृपया जरा विनंती आहे बघा एक चिठ्ठी आम्ही मंडळाकडून खराब करतोय मान्य आहे ना सर्वांना कांचन शांतीनाथ मगदुम. कांचन शांतीनाथ मगदूम 4 नंबरच्या विजेत्या आहेत का बघा 4 नंबरच्या विजेत्या पाठीमागे आवाज येतोय का या कांचन शांतीनाथ मगदूम 4 नंबरच्या विजेत्या संत मनाचा राजा श्री नवशा गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं लकी ड्रॉ स्पर्धा संपन्न होत्या या 4 नंबरच्या विजेत्या आहेत कांचन शशिकांत मगदूम. तीन नंबर साठीचे विजेतेपद आहे यानंतर अफसाना इब्राहिम सौनूर. अफसाना इब्राहिम सवनूर आहेत का बघा या 3 नंबर साठीचे विजेतेपद आहे 3 नंबर साठीचे विजेते सर्वांनी जरा टाळ्या वाजवायचा आहे पुढे बसलेले सर्वजण दोन नंबरचं बक्षीस आहे निकिता अर्जुन कोरे हाय काय गीता अर्जुन कोरे कोरे कोण आहे का बघा पाठीमागे एकदा कोण आहे का दुसरी चिठ्ठी काढू का संध्या संतोष दौंडे आहे का बघा आहे का कोण संध्या संतोष दौंडे कोण आहे का दुसरी चिठ्ठी काढू महादेव मुसळे. दुसरं नाव परत आहे भारती महादेव मुसळे आहे का बघा भारती महादेव मुसळे जरा दोन मिनिटं जरा वाढ द्या त्यांना पाठीमागे यायला दोन नंबरचं बक्षीस आहे भारती महादेव मुसळे 2 नंबरचे विजेते जरा त्यांना येण्यासाठी रस्ता द्यायचा आता ज्याची आतुरता आहे ते सर्वांच्या आवडीचं 1 नंबरचं बक्षीस 1 नंबर साठीचं बक्षीस मंगल भगवान जाधव. 1 नंबर साठीचं बक्षीस आहे मंगल भगवान जाधव आहेत का तिने 1 नंबर साठीचं बक्षीस मंगल भगवान जाधव दुसरी चिठ्ठी काढायची आहे सविता प्रभाकर पावले. दुसरी चिठ्ठी परत आहे सविता प्रभाकर पावले आहेत का सविता प्रभाकर पावले काढायची दुसरी परत प्रेरणा विनायक पाटील. प्रेरणा विनायक पाटील 1 नंबर साठी बक्षीस आहेत का
प्रेरणा विनायक पाटील 1 नंबरच्या विजेत्या. अरे विनू या जोडीने या, काय होत नाही या. एक नंबर साठीचा 2026 चा लकी विनर आहे प्रेरणा विनायक पाटील. संत माळेचा राजा श्री नवशा गणपती गणेश उत्सव मंडळ व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रमाणे याही वर्षी लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. या स्पर्धेसाठीचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रेरणा विनायक पाटील यांना मिळालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे. सर्व